थेट भूमिका मांडण्यात आली होती। आता पुन्हा एकदा मुंबईतले किंवा मग मुंबई महानगर रिजनमधले ट्री ऑथॉरिटी जी आहे त्याची स्थापना झालेली नाही आणि माझी खाजगीतली माहिती अशी आहे की अनेक प्रकल्पाच्या बद्दल विद्यमान असलेल्या ज्या ट्री ऑथॉरिटीच्या सदस्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणले गेलेले आहेत आणि म्हणून महानगरपालिकेची ज्यावेळी आमची सत्ता आली किंवा लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही ज्यावेळी येऊ त्यावेळी पहिली मागणी आमची राहणार आहे की या 2-2.5 वर्षामध्ये बेकायदेशीर रीतीने ट्री ऑथॉरिटीमध्ये काही सदस्यांवरती दबाव आणून या मुंबई शहराचा कतलखाना करण्याचं काम ही दुर्दैवाने प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा जाब आम्ही निश्चितपणे विचारू आणि राहता राहिला जसं आपण म्हटल्याप्रमाणे की मेट्रो असेल कोस्टल असेल ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपण ॲफिडेव्हिट दिलेले आहेत की जेवढी झाडं नष्ट होणार आहेत त्यापेक्षा जास्त झाडं लावण्याची जबाबदारी आहे ती लावली गेली आहे की नाही ह्याही बाबतीतली माहिती आम्ही प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा मुंबई खड्डेमुक्त करणार असा एक नारा दिला होता। देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होऊन देखील मला असं वाटते आज 1.5-2 वर्ष झालेले आहेत अद्यापी एकही मोठा रस्ता महानगरपालिकेकडनं दुर्दैवाने केलं गेलं नाही आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये या बाबतीतली लक्षवेधी मी स्वतः तयार केलेली आहेत। गेल्या वेळी पण देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं सर्व कॉन्क्रिटीकरण करू आणि खड्डेमुक्त करू अशी घोषणा होती ती अद्यापि का झाली नाही ह्याच्यातला पण जाब आम्ही विचारू। नागपुरामध्ये सचिनजी मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहे। पोलिसांना याची माहिती असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। ही एकच घटना नाही आहे पण राज्यामध्ये सुसाट रीतीने अनेक गोष्टी होत आहेत आणि सरकार आता ट्रान्झिट पिरियडमध्ये असल्यामुळे गृहमंत्रीपद आम्हाला मिळेल का त्यांना मिळेल ह्या ट्रान्झिट पिरियडमध्ये सुसाट झालेलं आहे सर्वांचं। ऑनलाईन बेटिंग बाकीच्या ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या स्लम्सवरती पण देखील तुम्ही पाहिलं असेल की अशा बेकायदेशीरतेने लॉटरी आहेत ज्याला आपण आपल्या भाषेत मटका म्हणतो पण ते अधिकृत लॉटऱ्यासारखे वागतायत असे सुसाट रीतीने चालले अनेक रॅकेट आहे। म्हणजे मुंबईमध्ये तर ज्यावेळी नवीन गृहमंत्री येतील मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण करतो की एकदा आपण भेस बदली करून जसं ते काही लोक नेहमी जातात तसं आपण जाऊया आणि बघूया आपण काय चाललंय या मुंबई शहरामध्ये। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा आहे पण कर्नाटक सरकारने अद्याप बंदी घातलेली आहे त्याला येऊन दिलं जाणार नाहीये। ही दडपशाही आहे आणि या दडपशाहीच्या विरुद्ध त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे आणि या बाबतीतला आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेले आहेत की या गोष्टीसाठी देखील आपण पाठबळ द्यायला पाहिजे आणि निवळ पाठबळ नाही तर ज्यावेळी सक्रिय रीतीने कुठच्याही मेळावा झाला त्यामध्ये आमचा पक्ष आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उभे राहतील। सचिनजी एक शेवटचा प्रश्न काँग्रेसचे खासदार मणिकांबळ ठाकूर यांनी लोकसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आणि गौतम अदानी यांच्यावरील आरोपाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। म्हणून हा विषय देशाच्या स्तरावरती आहे आमच्या लोकांनी पण देखील धारावी असेल किंवा इतर प्रकल्पाच्या बाबतीत पण देखील प्रश्न मांडलेले आहेत। स्वतः अरविंद सावंतजी संजय पाटीलजी अनिल देसाईजी जे मुंबईचे प्रतिनिधी करतायत त्यांनी तो विषय लावलेला आहे आणि मला असं वाटतं की नजदीकच्या काळात चर्चेला येईल। अभी हिंदी